यानंतर आपल्या समोर येते टेक्नो सॅव्ही आदिती अमोणकर. उघडा पुन्हा झाल्या, उघडा पुन्हा झाल्या, जखमा उराकल्या, फुलते तुझ्या स्मृतीच्या, कलिका मनातल्या, उघडा पुन्हा झाल्या. येऊ कशी निघोनी पाऊल अडखळे, येऊ आ येऊ कशी निघोनी पाऊल अडखळे, विरहात वेचताना, विरहात वेचताना, घटना सुखातल्या, उघडा पुन्हा झाल्या, जखमा उराकल्या, फुलते तुझ्या स्मृतीच्या, कलिका मनातल्या, उघडा पुन्हा झाल्या. आदिती, खूप चांगला प्रयत्न होता. अतिशय अवघड गाणं आहे. शोभाताईंनी गाऊन ठेवलंय, खूप अवघड आहे आणि छान त्यांचा आवाज ज्या धाटणीचा होता तसा तुझा आवाज नसूनही तू हे अटेम्प्ट केलंस. तुझं काय झालं माहितीये का की असं ठोकळेबाज झालं थोडंसं. मला असं वाटतं की तुझी तयारी तितपत झाली नसावी. व्यवस्थित झालं गाणं, पण जो एक परिणाम व्हायला पाहिजे ना त्याचा, तो कुठेतरी थोडासा कमी पडला असं मला वाटतं. आणि तुझी ती जागा आहे ना, द द द द द द, तो आवाज फेकायला पाहिजे. त्याला आम्ही फेक म्हणतो त्याला. ला ला असं गाऊन चालणार नाही तिथे. तर तिथे तो आवाज आपल्याला फेकायला पाहिजे. गेला चुकला तर चुकला, 100 वेळा करायचा, 151 तो बरोबर येतो. त्याच्यामुळे ते अतिशय लक्षात ठेव. आणि प्रयत्न परत चांगला होता. हिरमोसून जाऊ नकोस. छान गायलेस. ओके, ऑल द बेस्ट. तू ज्या प्रकारची गाणी गातेस, त्यामध्ये ज्या गाण्यामध्ये तू कम्फर्टेबल असतेस, ती गाणी तू खूप छान गातेस. पण आज तू एक वेगळं गाणं निवडलंस. एक ठुमरी गझल टाईपचं हे गाणं आहे. त्याचंच एक टेम्परामेंट आहे आणि त्यासाठी जी लागणारी तयारी आहे ती तुझी तितपत मला दिसली नाही. तुझा कम्फर्ट झोन मला दिसला नाही या गाण्यामध्ये. त्यामुळे तू शोधत होतीस गाणं की मी कसं गाऊ, माझ्या गळ्यातून हे गाणं छान वाटतंय का, ह्या स्थितीमध्ये तू होतीस. तू गाणं छान अटेम्प्ट केलंस, पण मला असं वाटतं की अजून त्याच्यात बुडलं पाहिजे, त्याचा अजून अभ्यास केला पाहिजे. तुझ्या गळ्यात हे गाणं छान वाटेल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. आदिती, छान गायली आहेस तू, पण आपण पाहूयात की तू सेफ झोन मध्ये आहेस का डेंजर झोन मध्ये. आदिती, तू सेफ आहेस. अभिनंदन. थँक्यू.